जळगाव जिल्ह्यातील पाचोरा इथला 40 वर्षांचा दीपक बबन मिस्त्री हा कागल इथल्या शाहू साखर कारखाना परिसरातून 6 फेब्रुवारीपासून बेपत्ता होता। कारखान्याच्या शेजारील उसाच्या शेतात त्याच्या मृतदेहाचे अवशेष आढळून आले। कागल पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाची ओळख पटवली, पण दीपक मिस्त्रीने आत्महत्या केली की घातपात याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे। कागल इथल्या गौरव रेळेकर यांची शाहू कॉलनी परिसरात उसाची शेती आहे। आज सकाळी 9 वाजता त्यांना शेताजवळच्या ओढ्यात मानवी कवटी दिसली। त्यानंतर कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी तातडीने पाहणी केली। त्यावेळी ओढ्यात आणि उसाच्या शेतात पोलिसांना मृतदेहाचे सडलेल्या अवस्थेत अवशेष आढळून आले। शिवाय आधार कार्ड, व्हिजिटिंग कार्डसह काही कागदपत्र सापडली। त्यावरून तो मृतदेह जळगाव जिल्ह्यातील पाचोरा इथल्या दीपक बबन मिस्त्री याचा असल्याचं स्पष्ट झालंय। 6 फेब्रुवारीपासून दीपक मिस्त्री गायब झाल्याची फिर्याद पाचोरातील ट्रक चालक राजेंद्र शंकरराव पाटील यांनी कागल पोलीस ठाण्यात दिली होती। दरम्यान पोलिसांनी दीपकचे वडील बबन मिस्त्री यांना घटनास्थळी बोलावून हा मृतदेह दीपकचा असल्याची खातरजमा केली। घटनास्थळी श्वान पथक आणि फॉरेन्सिक लॅब पथकाला पाचारण करण्यात आलं होतं। दीपक मिस्त्रीच्या मृत्यूचं गूढ असून त्यानं आत्महत्या केली की घातपात झाला याबद्दल पोलीस तपास करतायत।